फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला महत्त्वपूर्ण आणि अत्यंत फलदायी. देशाच्या परकीय गंगाजळीत 7 अब्ज 65 लाख डॉलर्सची भरीव वाढ. परकीय चलनाचा साठा 638 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. उच्च शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारचे सक्रिय प्रयत्न सुरू. झारखंड इथल्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारताची लोकशाही सुदृढ आणि मजबूत असल्याचं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं जर्मनीत 61व्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन. दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया होणार अंतिम. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शासकीय निवासस्थानाच्या पुनर्विकासात केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाचे चौकशीचे आदेश. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात. 7,842 केंद्रांवर 42 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंद. परीक्षा पे चर्चामध्ये आजच्या भागात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन आणि मनावर ताबा कसा मिळवावा याविषयी सद्गुरूंनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन. मुंबईतल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींविरोधात गुन्हा दाखल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या मानधनात 53% भरीव वाढ. विजेत्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचा पुरस्कार. आणि पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचं निधन.